हे परतले आहेत। मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाळधी गावामधील हे 13 तरुण उत्तराखंडमध्ये अडकून पडले होते आणि ते आज यांच्या गावामध्ये परतले। त्यांच्या स्वागतासाठी रांगोळ्या सुद्धा काढण्यात आल्या। त्यांची भव्य मिरवणूक सुद्धा गावकऱ्यांनी काढली। मंत्री गुलाबराव पाटील हे स्वतः या मुलांच्या स्वागतासाठी हजर होते। मी भगवंताकडे पाहिला, पण दादांच्या रूपात पाहिलं। मी मुलं घरी आले, खूप त्यांचे आशीर्वाद माझ्या लेकरांना सदैव राहावो, बस एवढंच म्हणते। भगवंताचं मी पाहिला नाही, पण मी दादांच्या रूपात मी भगवंत म्हणते दादांना की माझे लेकरं घरी आले। आम्ही धराली गाव 20 किलोमीटर बाकी होतं, तसं आम्ही तिथं थांबलो। तिथं आम्हाला थोडं खरेदी वगैरे करायची होती, पण आम्ही ते कॅन्सल केलं। आम्ही 20 मिनिटासाठी वाटलो, 20 मिनिटं जर का आम्ही तिथं राहिलो असतो तर आम्ही सुद्धा त्या प्रलयमध्ये वाहून गेलो असतो। ती वेदमाता गायत्री, परमपूज्य गुरुदेवांची कृपा आणि भाऊंचा आशीर्वाद आमच्या मागे होता, त्याच्यामुळे आम्हाला काही झालेलं नाही। लाडकी बहीणची मागणी राहत भावाकडे, त्या भावाने आम्हाला खरंच लय मोठी मागणी दिलेली आहे। हे उपकार आम्ही जिंदगीभर नाही बोलणार, कधीच नाही। इथे कोण कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा माहित नाही, पण गावाचा मुलगा गेलाय, गावाची मुलं गेलेले आहेत, त्यामुळे पूर्ण गाव टेन्शनमध्ये होतं। आणि आज आपण बघतोय की पूर्ण गाव हे आनंदात आहे की जणू आपलीच मुलं वापस आली आहेत। प्रत्येक बहिणीला वाटते की आपले भाऊ वापस आलेले आहेत, त्यामुळे प्रत्येक आईला वाटते आपला मुलगा वापस आलेला आहे। मी परमेश्वराचे खूप आभार मानतो की ही मुलं वापस आली। नितीन गडकरी यांचं एक